मालगाव येथील खासगी शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी खासगी शिक्षकेसह एकावर गुन्हा दाखल. क्लासची भागीदारी वाढवून देण्यासाठी दिला होता मानसिक आणि शारीरिक त्रास. मालगाव इथं खासगी क्लास चालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्या प्रकरणी खासगी शिक्षिका व तिच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे. भागीदारी वाढवण्याच्या कारणावरून खासगी शिक्षिका व एकाने सुधाकर सावंत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने सावंत यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मयत शिक्षकाच्या पत्नीने मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे. या प्रकरणी शिक्षिका नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम दोघेही राहणार मालगाव तालुका मिरज या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मयत सुधाकर सावंत यांनी दिनांक 26 जून रोजी घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. सुधाकर सावंत गेले 30 वर्षापासून 5वी ते 10वी पर्यंत मालगाव इथं कोचिंग क्लासेस घेत होते. त्यांच्यासोबत क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदाफुले राहणार मालगाव या गेल्या वर्षभर काम करत होत्या. नम्रता सदाफुले यांची 60% आर्थिक भागीदारी होती. सुधाकर हे मृत्यूपूर्वी काही दिवसांपासून नैराश्यात होते. सहकारी शिक्षिका नम्रता सदाफुले व तिचा नातेवाईक नंदकुमार कदम दोघे राहणार मालगाव हे दोघे मला मानसिक त्रास देत असल्याचं व नंदकुमार कदम हा कॉल करून शिवीगाळ व दमदाटी करत असल्याने टेन्शनमध्ये असल्याचे पत्नीला सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिका नम्रता नारायण सदाफुले व नंदकुमार बळीराम कदम दोघे राहणार मालगाव तालुका मिरज यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली असून दोघांना न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याबाबत खासगी शिक्षिका नम्रता सदाफुले आणि नंदकुमार कदम यांच्यावर दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता गुन्हा दाखल झाला असून याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांकडून आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी 5 वाजता देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला.